रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज ना मी गोधडी शिवायला घेतलेली आहे आणि खरंच छान वाटलं बरं का। गोधडी म्हणजे मला ही गोधडी शिवायची कला माझ्या आईकडून आहे। म्हणजे आईकडे शिवत होते मी गोधडी, असं आई शिवायला लागली की आम्ही आधी मध्ये मध्ये करायचो। पण एवढंच फरक आहे की माझ्या आईकडे मोटर नव्हती आणि माझ्याकडची मोटर आहे। आणि मोटर म्हणजे मेन म्हणजे मी इथं पायाला न लावता अशी पुढे लावल्या, इतकी फास्ट उडकली नाही गोधडी, काय सांगू तुम्हाला। अगदी मी मला वाटतं 3:30 वाजता लागले असेल शिवायला। 3:30 नाही 4 वाजता लागले असेल, 4 वाजता शिवायला। 4 वाजायच्या म्हणजे 5ला 5 कमी आहेत तोपर्यंत ऑल ओव्हर गोधडी शिवून झालेली आहे। फक्त मला साईडने आता गोट जो म्हणतात तो लावायचा आहे। शिवम पाणी आण प्यायला, उठ। आता थोडस पाणी आहे इथं, काय देणार नाही। आता एक गोष्ट तुम्हाला विचारते, ह्याची मैत्रीण आली होती बरं का, फ्रेंड, बेस्ट फ्रेंड आहे ह्याची, आणि आता नाव नाही सांगू शकत। काय झालं आता म्हणजे आम्ही दोघी पण झालं आता फ्रेंड झाल्यासारखं झाले, म्हणजे बऱ्याच वेळा आमची भेट वगैरे झाली किंवा भेटलो आणि त्यामुळे असं फॉर्मल मला काही ते आल्यावर एवढं काही वेगळं वाटलं नाही। आता पहिल्यांदा 1-2 वेळा आल्यावर थोडंच वाटलं होतं, पण आता काही नाही वाटलं, कारण मेसेजवर वगैरे आम्ही बोलतो आणि इन्स्टाला वगैरे मेसेज असतात आमचे, फोनवर पण बोलतो। आणि हे माझ्या मागे लागले ती गेल्यापासून की तू असं केलं तू तसं केलं। अरे काय असतं हे, असं केलं तसं केलं, माझ्याकडे तसलं काही नसतं, जे समोर आहे ते माग आहे। आता त्याची मैत्रीण आली, त्यात डाळिंब होते, खायला दिले होते तिला। आता ती काय खाय ना, एक दाना खाती, मला लागली होती भूक, मी खाल्लं चमच्यानी, झालं ते। तिच्या हातात कडा खूप सुंदर होता, मी सहज विचारला अरे कडा छान आहे कडा, आणि तुझी हे तर त्याचा पण राग आलाय, म्हणतो की तू तिला कडा कशाला विचारला तुझा। मी काय तिला प्राइस नाही विचारली, तिला फक्त म्हटलं की तुझा कडा खूप छान आहे आणि सुंदर वाटते त्याची डिझाईन वगैरे, असं मी बोलले फक्त फॉर्मल। आणि डाळिंब ती खात नव्हती म्हणून मी खाल्ली। आता तो जसा ती गेली तसा तो हा माझ्या मागं लागलाय की तू असं का केलं, मॅनस नाही येत तुला, असं मला बोलतोय। आता ह्याची मॅनस बघ, एक संध्याकाळी काढते मी मॅनस कशी, संध्याकाळी येऊ दे त्या पप्पांना। हे मॅनस असतात मम्मी, हा काय मॅनस असतात, काय असतात मॅनस, काय असतं सांग ना। हे एवढे वाटे भरून तिला दिले मी डाळिंब खायला, हा दिलं होतं, हा दिले। आता ती मुलगी आहे, ती घरी आल्यावर लाजणारच, ती एक खाते खाते ना, पण तुला काय गरज आहे चमच्यानी, खातीचे मम्मी असं नसतं, तिला भूक लागली होती मम्मी। तिचं तर बघते ना, थांब जरा, तिचं काय बघणार तू, तिचं काय बघणार आहे म्हणजे, मग तिला काय येत नव्हतं का। अरे पण ती खात होती ना मम्मी, एक व्हायना, तुला काय घेणं नाही, तिचं माझं मी बघून घे। हातातून काढून घेतलाय कडा, अरे बघितलं कसं, तिला काय मागितलं का मी, तिला मला दे म्हणून हा कडा। अरे पण काय गरज आहे काय, मला हे काय पटलं नाही मम्मी, तू काय गरज नव्हती तिला खायची, तिला दिलतो मी, तुला तिकडे नव्हती का, मी 3 डाळिंब सोडून ठेवले होते ना, तो बोट मोडी ना मी 3 डाळिंब सोडून ठेवले होते तिकडे, तुला खाता नाही आले, माझ्याकडे बोट करून तिला दिलेले का खाल्ले, चल ठेव बोट, चल ठेव बोट, आणि खाल्ले ते खाल्ले वरून काय दुसरा चमचा आणून खायचं, तिचा चमचा का घेतला, मग ते हातानेच खाणार नाही एक दाना का, असं घेणार आहे। आता ते तू चमचा घेतला म्हणल्यावर सांग मला, बरोबर चमचा ती जेव्हा खात नव्हती ना तेव्हाच मी खाल्ले, आधी नाही खाल्लं। अरे पण मी तिला आणलं होतं ना मम्मी, एवढं तुझं कोणी फ्रेंड्स आणले नाही, त्यांच्या जेवणात ताटात जाऊन बसतो ना मी जेवायला, तिथून पुढे बघ। ठीक आहे, माझे फ्रेंड चांगलेच, सगळे चांगले, ते म्हणतील मॅनर्स आहेत का नाही त्याला, कुणाला बरं ठीक आहे, तिला पण वाटलं असेल शिवमच्या मम्मीला मॅनर्स नाहीत, काय नसू दे, मला मॅनर्स नाही, तुला येत ना मॅनर्स, फालतू तिकीट्स मॅनर्स फालतू, माझ्या नको नाही लागलं, माझं मी बघून घे, तिला काय बोलायचं ते माझं मी बोलेल, आणि तिला काय वाटलं असेल तर वाटू दे, मला काय करायचंय। तुला काय करायचं म्हणजे माझी फ्रेंड आहे, आता तर म्हणली तुझी पण फ्रेंड आहे, हा मग फ्रेंड होती ना, चालतं फ्रेंड मध्ये असं, आम्ही खातो एकमेकाचं। तिला खायचं नव्हतं पण तिने खाल्लंच नसतं, शिवमुग नाटके करू नको। अरे तिला भूक लागली, अरे पण तिने खाल्लंच नसतं हे मला माहिती, तिने नसतं खाल्लं, कारण तिचं ते लाजत होती, पण तिने कशाला लाजायचं, दिलं होतं तर खायचं। आम्हाला तर शाळेत गेलो कुणीला गप्पा घ्यायचो, आम्हाला असं काय नव्हतं, मी गरिबीतून वर आलेली माणसं, तुम्हाला नाही समजलं। हा तुला आमदार जन्माला आला पहिला, वाचील मम्मी, पण माझ्या बाप्पाने मला पैशाला कुठं काय मागं पुढे बघितलं नाही। ठीक आहे समजलं ना, लय लाडा देऊ नको, तुझं असं माइंडसेट तसलं, माझं माइंडसेट लय चांगले, तू छान
बघा आता मस्त झाली गोधडी अशी एवढी शिवून झाली. याच्याकडून आधी लागता आता याला साईडला गोठ झालं वगैरे ना गोदडी शिवून ती गेली उपाशी घरी. मेला तू माझ्या हातून मरतोस तू नाही राहत जीवन.